काहीतरी गडबड आहे. शक्यच नाहीये. अरे हा ऋषी अचानकपणे अनिका बरोबर डेटला जायला तयार कसा झाला? हो काय म्हणजे काल अचानकपणे तिने अनिकाची बाजू घेतली आणि अनिकाला अलीकडे तिचं म्हणणं सगळं पटायला सुद्धा लागलेलं आहे. नाही नाही कामिनी, ही धोक्याची घंटा आहे. आता अनिकाला ऋषी बरोबर जाण्यापासून आपल्याला रोखलंच पाहिजे. काहीतरी करावं लागणार आहे, थांबवावं लागणार आहे मला तिला. काय कडू आजी कसला एवढा विचार करताय हो? अनिकाच्या डोसक्यात परत एकदा तिच्या घरातल्यांबद्दल कसं चुकीचं भरवता येईल ह्याचा विचार करताय ना? सदा ना कदा तुम्ही ह्योच विचार करताय, दुसऱ्याला कसा त्रास द्यायचा. मी काय म्हणतो, तुम्ही जरा शिकवण्या का नाही काढत? 4 पैसे तरी मिळतील. तू काय माझी शिकवणी घेते? अनिका आहे ना, अनिका माझी नात आहे. त्यामुळे तिने काय करायचं हे सगळं मी ठरवणार, तू नाही. आणि तू मला सांगायचं नाही, कळलं? काय हो कामिनी आजी, एका पोरीला तिच्या बापापासून लांब ठेवताना तुम्हाला काहीच वाटत नाही? ती बिचारी अनिका भोळी आहे म्हणून तुम्ही जे काय सांगता ते सगळं पटतंय तिला. खरं एक दिवस तिला कळणार आहे तिचं केवढं मोठं नुकसान करायलाय तुम्ही ते. ए करडे, तू कोण का मला सांगत? ओ कडू आजी, मान देतोय तोवर घ्या, विसरू नका. कोल्हापूरची आहे मी. मान दिला तर डोसक्यावर आणि एकदा का डोसक्यात गेला तर पायतानाच्या खालीच. त्यामुळे आता लक्षात ठेवायचं, ही कमळी इथं आहे. या घरातल्या कुणाचं बी तुम्ही काय बी वाकडं करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न ते आमच्या अनिकाचा, तर तिला तिच्या हक्काच्या माणसांजवळ कसं आणायचं हे मला चांगलंच माहित आहे आणि ते मी करणार. आणि दुसरी गोष्ट, आत्ता हात उचलला तो शेवटचा. परत जर का असं करायला गेला तर हात कोपरापासनं आणि पाय कुब्यातनं मोडीन, ते मी एकदम फाशणार. आयुष्यभर भीक मागायला लागल. आजी 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 आजी, सॉरी सॉरी सॉरी. खरं मला लय अर्जंट काम आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे. काय झालं काय पण? काय मला अनिका आणि बाबांचे लहानपणीचे फोटो द्या. मला माहिती आहे तुमच्याकडे सापडतील. हो आहेत, कपाटात अल्बम आहे, त्याच्यात आहेत जुने फोटो. पण तुला आता कशासाठी हवेत? आजी मी ते सगळं नंतर सांगतो, आता द्या की लवकर फोटो. बर बर देते, जरा थांब. ते इथेच आहे अल्बम. मला वाटतं याच्यात तुला सापडतील नक्की फोटो. बघ बरं. ठीक आहे, मला लागेल तर फोटो घेतो, परत अल्बम आणून देतो. हा मला सांग तू नक्की काय करणार आहेस याचं? आजी नंतर सांगतो, आता लय घाई आहे, मी आलो लगेच. थँक्यू. ही मुलगी नक्की काय करणार आहे? काहीतरी चांगलंच प्लॅन करत असेल. कशी दिसते मी? एक मिनिट. लेट मी मेक वन थिंग व्हेरी क्लिअर अनिका. आपण इथे कुठल्याही रोमॅन्टिक डेटसाठी आलेलो नाहीये. मला काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्यात म्हणून मी तुला बोलवलंय. ओके विश, तू काही बोल, उलट तू बोलतो ना तर असं वाटतं तुझ्याकडे बघत राहावं आणि तू बोलत राहावं. गो ऑन. ओके ओके ओके. शांतपणे ऐक, लक्ष देऊन ऐक मी काय सांगतो. ओके. मला एका माणसाची गोष्ट तुला सांगायची. कशाला? विश बघ, आपण पहिल्यांदा डिनर डेटला आलोय. ओके ओके, नॉट अ डेट बट नॉन डेटला आलोय ना, तर पुन्हा दुसऱ्याबद्दल का बोलायचंय? वाय ब्रिंग द थर्ड पर्सन? लेट्स टॉक अबाउट इच अदर. मी माझ्याबद्दल सांगेन, तू तुझ्याबद्दल सांग. विल गेट टू नो इच अदर इवन बेटर ना आपण. अनिका, मी आत्ताच बोललो ना, ही रोमॅन्टिक डेट नाहीये. माझ्या डोक्यात काही वेगळ्या गोष्टी आहेत, त्या मला तुला सांगायच्या. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, गो ऑन. थँक्यू. ॲक्च्युली बोलायचं नाही, मला दाखवायचं आहे.
ही गोष्ट आहे एका छोट्या मुलीची आणि तिच्या बाबांची. हा फोटो बघा निका, यात ती मुलगी हार्डली काही महिन्याची असेल. लुक हाऊ हॅपी हर फादर इज. हा फोटो बघ, आपल्या मुलीला बाहेर फिरायला घेऊन जायचा हट्ट धरला होता या बाबांनी आणि हट्ट करून बाहेर घेऊन गेले होते तेव्हाचा हा फोटो आहे. आणि हा तिच्या शाळेचा पहिला दिवस. ती खूप एक्साइटेड होती आणि तिचे बाबा खूप घाबरलेले होते. यांना माहिती होतं की माझी मुलगी खूप धाडसी आहे पण मी नाहीये. तू गेलीस बिनधास्त स्कूलमध्ये, क्लासरूम मध्ये जाऊन बसलीस सुद्धा, पण तुझे बाबा तिथेच उभे होते गेटवर शाळा संपेपर्यंत. त्यांचा पाय निघत नव्हता ग आणि डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आणि हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा तू आजारी पडली होतीस. तुला बरं वाटावं म्हणून तुला जवळ घेऊन बसले होते, मांडीवर घेऊन बसले होते तुझे बाबा. तुझी आई झोपायला गेली तरी हा माणूस रात्रभर तुझ्या बरोबर जागा होता. तुझा ताप उतरेपर्यंत तुझे बाबा झोपले नाहीत. तो बाप ऊन वारा सगळं सहन करतो मुलांना सावली मिळावी यासाठी. असं म्हणतात की आईच्या प्रेमाचं कंपॅरिझन नाही होऊ शकत, विच इज ट्रू, ते नाही होऊ शकत. पण म्हणून वडिलांचं प्रेमच नसतं का मुलांवर? मुलांना जरा काही झालं की आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, पण वडील तेच पाणी गिळून स्वतःच्या मुलांसाठी खंबीरपणे उभे राहतात. ते बापाचं प्रेम असतं. अनिका, तुझा पहिला शब्द काय होता माहितीये तुला? तुझ्या तोंडून निघालेला पहिला शब्द होता डॅड. आणि तेव्हा तुझ्या बाबांनी अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगितलं, माझी मुलगी मला डॅड म्हणाली. ही वॉज द हॅपीएस्ट मॅन ऑन द होल प्लॅनेट. आणि नाती काय साधी अशी सोपी सरळ नसतात ना, दे आर ऑलवेज कॉम्प्लिकेटेड. त्यात भांडणं असतात, राग असतो, मिसअंडरस्टँडिंग पण असतात, पण ह्या सगळ्यामुळे कधी प्रेम नाही संपत त्या नात्यातलं. आणि बाप मुलीच्या नात्याचं कंपॅरिझन कशाशीच होऊ शकत नाही, कारण त्या बापाचं सगळ्यात खरं प्रेम हे फक्त त्याच्या मुलीवर असतं. आणि त्या मुलीसाठी तिचा पहिला हिरो हा तिचा बापच असतो. ही गोष्ट त्या मुलीची आहे जिने कधी काळी तिच्या बाबांना तिचं अख्खं जग मानलं होतं. आणि ही गोष्ट त्या बापाची, ज्या बापासाठी त्याचं अख्खं जग त्याच्या मुलीसमोर येऊन थांबतं.